नमस्कार, मी पार्थ कदम, डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालय बारामतीचा विद्यार्थी। आज आपण आलेलो आहोत अभिजित हनुमान जगताप यांच्याकडे। तर आपण जाणून घेऊयात शेळीपालन व्यवसायाबद्दल। नमस्कार, मी अभिजित हनुमंत जगताप, तालुका बारामती, गाव वाकी। मी 2019 मध्ये या गोट फार्मची सुरुवात केली। सुरुवातीला माझ्याकडे 2 शेळ्या होत्या। 2 शेळ्यांपासून मी स्टार्टअप चालू केला। आता माझ्याकडे सर्व मिळून 20 शेळ्या आहेत व 35 जनावर आहेत, सगळी बारीक मोठी धरून। मी हा शेती बघत शेतीपूरक व्यवसाय म्हणून ह्याचा स्टार्टअप केला। मला सुरुवातीला 2 शेळ्यापासून स्टार्ट केलं, पण पुढं ह्याच्यामध्ये अडचणी पण भरपूर आल्या आम्हाला। नंतर ह्याच्यामध्ये आजार पण वाढतात किंवा विक्रीची पण अडचण होते, पण त्याच्यावर आम्ही मात करत पुढे गेलो। आम्ही आफ्रिकन बोर या जातीची निवड केली कारण की याला वजन वाढ जास्त आहे। इतरांच्या तुलनेत लवकर वजन वाढ ह्याला मिळते, कमी कष्टामध्ये लवकर वजन वाढ मिळते व इतरांच्या तुलनेत खर्च तेवढाच असून मोबदलाही आणखीन ह्याच्यापेक्षा जास्त आहे, साध्या शेळ्यांपेक्षा किंवा बाकीच्या जातींपेक्षा। आपला गोटा 50 बाय 60 असा आहे, असा 50 आणि असा 60। ह्याचा सुरुवातीला आम्हाला ह्याला उभं करण्यासाठी स्ट्रक्चर व सगळं खर्च, कोबा बाहेरचं सर्व आतलं स्ट्रक्चर सर्व खर्च आम्हाला 7 लाख रुपये आलेला आहे। आणि सुरुवातीला आम्ही छोट्या ह्यातनं चालू केलं होतं, सुरुवातीला थोडंच केलं होतं, पण जसं ह्याचा अनुभव आला तसं आम्ही वाढवलं। शेळ्यांना कंपार्टमेंट पण करायला लागतं कारण की काय गाभण शेळ्या असतात, काय वेलेल्या असतात, पिल्लं बाजूला ठेवायला लागतात, नाही तर शेळ्या एकमेकांना मारतात, पिल्लांना मारतात, त्याच्यातनं पण जीवितहानी होऊ शकते। त्यामुळे कंपार्टमेंट करणं गरजेचं आहे। तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही 1-2 शेळ्यापासून स्टार्ट करा। आधी शेडला खर्च करून सर्व खर्च करून काही उपयोग नाही। आधी जनावर चांगल्या क्वालिटीचे आणा 1-2, त्यातनं सुरुवात करा आणि मग तुमचा हळूहळू गोटा वाढवा। तुम्हाला अनुभव पण येईल, ह्याचे आजार बिजार सगळ्यांची माहिती तुम्हाला येईल हळूहळू, मग त्याच्यामध्ये सक्सेस तुम्ही होतात। विक्रीबद्दल जर ह्याचं जाणून घ्यायचं असेल तर ह्याची ऑनलाईन विक्री भरपूर प्रमाणात होते। ऑफलाईन सध्या लोकलला एवढं काय ह्याचं म्हणजे माहिती नसल्यामुळे काही लोकांना अजून काही लोक घेत नाहीत लवकर, पण जशी जशी माहिती होती तसं ऑनलाईन लोक भरपूर घेतात, ऑफलाईन काय कोण घेत नाहीत। साध्या शेळ्यांच्या तुलनेत किंमत जास्त असल्यामुळे लोकल कस्टमर ह्याला घ्यायला दजवत नाही, घेत नाहीत लोक, म्हणतात किंमत जास्त असल्यामुळे नको हे, साध्या ब्रीडकडे किंवा बिटल दुसऱ्या ब्रीडकडे वळतात लोक। आजारांचं ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर याला गोचेट ताप किंवा साध्या शेळ्यांगतच आजार आहेत, असं काही वेगळं नाही। शक्यतो ET आणि PPR याचं लसीकरण वेळेच्या वेळेला केलं तर बाकी काय एवढं काय आजार नाहीत। खाद्यामध्ये द्यायचं झालं तर यांना सकाळी आम्ही वाळली मका आणि शेंगदाणा पेंड टाकतो सकाळी 8 वाजता। नंतरनं 10च्या सुमारास यांना बुसकाट तुरीचं किंवा सोयाबीनचं वाळलेलं भुसार देतो। नंतरनं एक दुपारी 2 वाजता यांना मकाची कुटी टाकतो आणि नंतरनं संध्याकाळी घास, दसरथ घास, मेथी घास असाच चारा देतो यांना सर्वांना। प्रजनन क्षमतेबद्दल याचे सांगायचं झालं तर साध्या शेळीगतच आहे, असं काही वेगळं याच्यामध्ये नाही। साध्या शेळ्यांना पण 1, 2, 3, 4 पिल्लं होतात, ह्यांना पण तसंच आहे, असं काही वेगळं नाही याच्यामध्ये। एक 15 ते 20 शेळ्यांसाठी स्वतःचं जर शेत असेल, 2 ते 3 एकर शेत असेल तर तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता। 2 ते 3 एकरामध्ये व्यवस्थितरित्या 15 ते 20 शेळ्यांचं खाद्य व सर्व व्यवस्थित भागू शकतं। नाही तर बाहेरून खर्च जास्त येतो, बाहेरून घ्यायचं म्हणलं तर महाग असते, मका किंवा घास किंवा सर्व घ्यायचं म्हणलं जमत नाही, ते महाग असतं, त्यामुळे तो खर्च जास्त येतो बाहेरचा, इन्कम कमी होऊ शकतो थोडा। ह्याच्यामध्ये मेल व फिमेल एक 4 ते 5 महिन्यानंतर विक्रीसाठी येतात व नंतरनं एक 1200 रुपये किलोपर्यंत फिमेल जाते याची व 1000 रुपये किलोपर्यंत मेल जातो। 20 ते 25 किलो वजन झाल्यानंतर याची विक्री होते ऑनलाईन। आणि शक्यतो याच्यामध्ये घरचं जर खाद्य सर्व असेल तर 70 ते 75% प्रॉफिट आहे। शेतीसोबत जर तुम्हाला ह्याला सुरुवात करायची असेल व्यवसायाला तर अतिशय उत्तम व्यवसाय आहे। ह्याचं मेन म्हणजे मार्केट आपल्या हातामध्ये आहे, मार्केट आपण त्याचं डिस्कशन करू शकतो कारण की आपल्याला ही पिल्लू कितीला द्यायचं ते आपणच ठरवू शकतो, आपण उत्पादन ह्याचं करतो त्याच्यामुळे व्हॅल्यू पण वाढत आहे दिवसांदिवस ह्याची। आणि तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल तर 1 नंबर व्यवसाय आहे शेतीबरोबर। धन्यवाद।